कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवलंय आणि या विजयामुळे कोल्हापुरातनं काँग्रेस हद्दपार झाली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांनाच वेध लागलेत ते मंत्रिपदाचे। कोल्हापुरात सर्वात मोठा पक्ष ही शिंदेंची शिवसेनाच ठरल्यानं कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेकडून दावा सुद्धा होतोय। पाहुयात लोकशाही मराठीचा याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 जागांवर बाजी मारली आहे। एकेकाळी मवियातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना युबीटीचा बालेकिल्ला महायुतीनं उद्ध्वस्त केला। जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेनेचे 5, भाजपचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, अपक्ष 1 आणि जनसुराज्य पक्षाचा 1 असे आमदार निवडून आले आणि महायुतीतील सर्व पक्षांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 5 आमदार निवडून आलेत। राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि प्रकाश आबिटकर हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले, तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि अशोकराव माने शिवसेनेच्या कोट्यातूनच निवडून आले। या आमदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागले। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि तिसऱ्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलेले राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात शिवसेनेच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद तर मिळालंच पाहिजे, शिवाय पालकमंत्रीपदही मिळावं अशी मागणी केली आहे। 5 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, म्हणजे 3 आमदार मी, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी ॲफिलिएटेड असणारे 2 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोक माने, आणि त्यामुळे साहजिकच आमचा हक्क आहे त्यावर शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत। कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि भाजपचे अमल महाडिक यांचं राज्य मंत्रीपद निश्चित असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरू आहे। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या वाट्याला 3 ते 4 मंत्रिपदं येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ज्या अपेक्षेनं कोल्हापूरकरांनी इथनं उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूरला 3 ते 4 मंत्रिपदं मिळायला पाहिजेत अशी माझी धारणा आहे। एकूण गणित बघितलं तर कोल्हापुरात महायुतीतील 3ही पक्षांना प्रत्येकी 1-1 मंत्रिपद मिळू शकतं, पण कोल्हापूरचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा मुश्रीफांना मिळणार की शिंदे सेनेच्या पारड्यात पडणार ते बघावं लागेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।